हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे अक्षय तृतीयेनिमित्त मँगो पल्पचा शिरा। त्यासाठी आपण साहित्य बघूया। 1 कप रवा घेतला आहे, 1 वाटी साखर कपाच्याच प्रमाणात, केशर घालून दूध केलेलं आहे, मँगोच्या फोडी आहेत, हा मँगो पल्प आहे आणि काजू आणि पिस्त्याचे काप आहे, बदामाचे काप आहे आणि इथे जवळजवळ अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे आणि साजूक तूप आहे। आपण आता कृती करूया। आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत। तूप गरम झाल्यावर आपण त्यात रवा घालणार आहोत। रवा बारीक घ्यायचा आहे आणि छान असा तुपात परतवून घ्यायचा। ह्या साईडला आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे। शक्यतो मंद गॅसवरच रवा असा खरपूस भाजायचा आहे, मोठ्या गॅसवर भाजायचा नाही, त्यामुळे रवा छान परतला जातो मंद गॅसवर। मोठ्या गॅसवर लवकर लाल होतो पण छान होत नाही। असं छान परतून घ्यायचं आहे। हे बघा, आपण छान असा तुपामध्ये रवा छान भाजून घेतोय। असा तूप जरा जास्त घालायचं आहे, छान प्रसादाच्या शिऱ्यासारखा होतो रवा। हा सुंदर खमंग वास सुटलेला आहे रव्याचा। मंद आचेवर छान परतून घ्यायचं आपल्याला। सुगंध यायला लागला आहे आपल्या रव्याचा। आता या ठिकाणी आपण मँगो पल्प टाकणार आहोत, मँगोच्या फोडी टाकणार आहोत आणि छान पुन्हा परतून घेणार आहोत। मँगोच्या फोडी टाकून त्याचा असा सुंदर त्याला फ्लेवर येणार आहे। आता पुन्हा आपण हा छान परतून घेणार आहोत। आंब्याचा सीजन असल्यामुळे हा आपण मँगो पल्प टाकून शिरा करत आहोत आणि खास अक्षय तृतीयेचं निमित्त। असं छान आपण परतून घेणार आहोत। चव अप्रतिम लागते या शिऱ्याची, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। आणि तसंच माझ्या चॅनल आता मी फेसबुकला पण अपलोड केलेलं आहे, तुम्ही फेसबुकवर पण ही रेसिपी बघू शकता। तर प्लीज फेसबुकला पण तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा। आता आपला छान हा रवा शिकले आहे।
आपण या ठिकाणी आता त्यात दूध घालून घेऊया. पहिले आपण हा पल्प टाकूया आंब्याचा. त्यामुळे सुगंध त्याला आंब्याचा येणार आहे. हे बघा, कलर पण किती सुंदर आलेला आहे. आपण ह्या वाटीने आता दूध मोजून घेणार आहोत. 1 वाटी घेतले आहे तर 3 वाट्या आपण दूध घालणार आहोत. आणि छान परतून घेणार आहोत, एकत्र करून घेणार आहोत. त्यामध्ये केशरचं दूध पण घालणार आहोत आणि काजू बदाम. आता हे आपण याच्यावर असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया 5 मिनिटं. यावर आपण झाकण ठेवणार. आपण झाकण काढून घेणार आहोत. हे बघ, कलर खूप सुंदर आलेला आहे शिऱ्याला. आपण या ठिकाणी आपण साखर घालणार आहोत. पुन्हा एकदा आपण 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे. हे बघा, आपला छान शिरा झाला आहे. त्यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत आणि वरतून तूप सोडणार आहोत. हे असं वरतून तूप सोडलं ना, छान असा तुपात छान दिसतो आणि त्याचा ग्लेज येतो तुपाचा शिऱ्याला. हे बघा, किती सुंदर ग्लेज आलेला आहे. आता आपण तो सर्व करून घेऊया. थोडं हे किती सुंदर करायला आलं आहे. तुपामुळे सुंदर ग्लेज येतो. आता आपण सर्व करूया. आपला अक्षय तृतीयेनिमित्त मँगो पल्पचा शिरा रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या फेसबुक चॅनलला पण तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन छान रेसिपी घेऊन. थँक्यू.